हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा, झटपट आणि खूप टेस्टी मँगो शिरा। मँगो सीजन सुरू झाला की अशी गोड रेसिपी बनवायलाच हवी। तर चला सुरू करूया। साहित्य: 1 वाटी दुधामध्ये थोडे केशर टाकला आहे, 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी मँगो पल्प, थोडे ड्राय फ्रूट्स आणि 1 चमचा वेलची पावडर। सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून घेऊया। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये रवा घालूया आणि लो फ्लेमवर छान रवा भाजून घेऊया। रवा भाजत असताना सतत हलवत राहा। साधारण 7 ते 8 मिनिट रवा भाजून घ्यायचा। रवा थोडा गोल्डन ब्राउन होऊपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। छान रवा भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण दूध टाकूया। दूध घातल्यानंतर सतत मिक्स करत राहा, म्हणजेच गुठळ्या होणार नाहीत। छान मिक्स झालेला आहे, रवा छान फुललेलाही आहे। आता यामध्ये मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच मँगो पल्प घालूया। मी इथे ताज्या आंब्याचा पल्प घातला आहे। पल्प घातल्यानंतर संपूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्या। किती सुंदर कलर आला आहे बघा, आणि मँगोचा सुगंध तर खूपच छान येतोय। आता यामध्ये आपण साखर घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। छान मिक्स झाल्यावर आता 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि 2 ते 3 मिनिट शिरा मंद आचेवर शिजवून घ्या। तोपर्यंत थोड्या तुपामध्ये काजू आणि बदाम फ्राय करून घेऊया। आता फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स शिऱ्यामध्ये घालूया आणि परत मिक्स करून घेऊयात। आता आपला मँगो शिरा एकदम परफेक्ट तयार झाला आहे। गरमागरम प्लेटमध्ये सर्व करा अँड एन्जॉय। हा आंब्याचा शिरा एकदा नक्की करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये।